काँग्रेस म्हणलं आम्ही 1500 देऊ, मग ते बीजेपी म्हणलं आम्ही सत्तेवर आलो तर 2000 देऊ. याला काहीच अर्थ नाही. ही शेवटी खिरापत आहे. साधारण इंडस्ट्रीमध्ये ज्याला फिक्स सॅलरी आहे त्याचा पगार 20,000 रुपये सरासरी आहे आणि शासनामध्ये तर आमच्या 1.5 लाख रुपये 2 लाख रुपये मिळतात. ही जी गॅप आहे त्यामुळे सरकारी नोकऱ्यांसाठी स्पर्धा. महाविद्यालयाचं शिक्षण घेतलं तर आज 70% महाविद्यालयांमध्ये 70% प्राध्यापक क्लॉकवर आहे. त्यांना पगार 12,000 रुपये 9,000 रुपये 14,000 रुपये. या सगळ्या लोकांना धरून आपण या सिस्टमचा रिफॉर्म कसा करणार? चीनमध्ये 80% ऑर्गनायझेशन या 50 ते 2,000 कामगार असतील. आपल्या या खूपच छोट्या आहेत. म्हणजे आपल्याकडे 4, 5, 2, 3 वगैरे याच आहेत सगळ्या आहेत. पण जर जगातली फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहोत तर तुमच्याकडच्या जमीनधारक एका मोठ्या समूहाला सरकारची नोकरी वेळे आरक्षणाशिवाय आम्हाला पर्याय नाही असं का वाटतंय? गंगेच्या काठावर भाजपनं राजकीय संस्कृती कशी जोपासली? येत्या 10 वर्षात जातीचा आणि आरक्षणाचा प्रश्न नक्की कसा इव्हॉल्व्ह होणार? एआयमुळे सरकारची डोकेदुखी वाढणार की थांबणार? राज्याचं आणि देशाचं राजकारण सोशल मीडिया नक्की कसं इन्फ्लुएन्स करणार? श्रीमंत व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं? अशा फ्युचरिस्टिक प्रश्नांवरचं इन्साइट्स देणारा व्हायटल कंटेंट नेटवर्कचा पहिला दिवाळी अंक द इन्साइट. प्रकाशक विनायक पाचलक, संपादक सचिन परब. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. शिवाय अंक सर्व प्रमुख स्टॉल्सवर देखील उपलब्ध आहे. तुम्ही सांगताय ते कदाचित प्रायमरीली काउंटर इंट्युटिव्ह वाटतंय. याचं कारण सगळीकडे खाजगीकरणाची चर्चा आहे, खाजगी क्षेत्र वाढत जाणार आहे. पण तुमच्या बोलण्यातून असं दिसतं की सरकारी क्षेत्र वाढायला हवं किंवा सरकारी क्षेत्रातली माणसं वाढायला हवीत. दुसरीकडे आपल्याकडे 100 पाठीमागे 40 लोक बिना नोकरी करता आहेत, अवेलेबल माणसं अवेलेबल आहेत. सरकारला माणसांची गरज जास्त आहे. असं असताना सरकार मग माणसं का घेत नाही? त्यांचा खर्च परवडत नाही का? आपलं इकॉनॉमिक्स चुकलंय का? काय झालं? सरकार काय करतंय? सरकारला आता हे लक्षात आलंय की आपली स्टेट म्हणजे हे एक दुष्टचक्र आहे. सरकार असं करतं की आपली स्टेट कपॅसिटी क्षमता नाही ना. म्हणजे उदाहरणार्थ मुंबई म्युनिसिपल रस्ते रोज झाडून घ्यायची मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनची त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे क्षमता नाही ना. मग हे आउटसोर्स करून टाका. ही जबाबदारी कोणाची तरी गळ्यात मारली जाते आणि हे आउटसोर्सिंग केलं की आपोआपच पब्लिक सेक्टर कमी होतं. मला वाटतं एकूण सरकारचा खर्च, पब्लिक सेक्टरमधले पगार, म्हणजे दुर्दैवाने काय झालं आहे की 7व्या वेतन आयोगानंतर 6व्या वेतन आयोगापासूनच सर्वसाधारण अर्थव्यवस्थेमध्ये मिळू शकणारी उत्पन्न आणि सरकारी नोकऱ्या याच्यामध्ये खूप मोठी गॅप आलेली. म्हणजे आज जर साधारण इंडस्ट्रीमध्ये ज्याला फिक्स सॅलरी आहे त्याचा पगार 20,000 रुपये सरासरी आहे आणि शासनामध्ये तर आमच्या प्राध्यापकाला साधारण 1.5 लाख रुपये 2 लाख रुपये मिळतात, है की नाही? ही जी गॅप आहे त्यामुळे सरकारी नोकऱ्यांसाठी स्पर्धा, मग त्याच्यासाठी असणारं करप्शन आणि म्हणून मग प्राध्यापकांच्या भरतीसाठी सध्याचे 60-60, 70-70 लाख रुपये रेट चाललेला आहे. तो साहजिक आहे ना, कारण एवढ्या लोकांना ती पाहिजे आहे, कारण ती एवढी गॅप आहे, बरोबर. आणि त्यामुळे नोकऱ्यांची संख्या पण कमी होते ना. म्हणजे सरकार पण म्हणतं एवढ्या पगारात एवढी माणसं कशी भरणार? पण मला असं वाटतं की या सगळ्यांचा एक विचार करून एक रिझन्ड आउट स्ट्रक्चर बनवून, मग ठीक आहे एक्झिस्टिंग लोकांचा पगार कमी करू नका, पण नवीन नोकऱ्या ज्या तुम्ही तयार कराल त्यात मी 100% सांगतो की आज जे क्लॉकवर बेसिसवर काम करतात प्राध्यापक, ज्यांना 7-8 हजार रुपये महिन्याला मिळत आहेत, ते 40 रुपये व्यवस्थित करतील ना कामं. त्यांना परमनंट नोकरी द्या तुम्ही, ती संख्या वाढवा लोकांची. तर ह्याचा जरा रिझन्ड आउट विचार केला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. असं करणं पॉलिटिकली कसं शक्य आहे? आम्ही कोणाला तरी ते somebody have to bite the bullet ना, नाहीतर मग हे जाणार कशी गाडी पुढे? म्हणजे पॉलिटिकली शेवटी आणि काय होणार नाही. म्हणजे समजा मी मोठ्या प्रमाणात लोकांना आज सरकारमध्ये नोकऱ्या देऊ शकलो, 6व्या वेतन आयोग देणार नाही, पण रिझनेबल पगार देईन. जर खाजगी क्षेत्रामध्ये मला 20,000 मिळतो आहे आणि इथे जर मी तुला 30,000 सरकारी नोकरी दिली, खूप लोक करतील ती. तू ॲक्च्युअली ती कॉन्स्टिट्युएन्सी बांधता येईल त्याच्यावर व्यवस्थित हे करून, आणि ती बांधली पाहिजे कोणीतरी. ते बांधायला स्कोप आहे खरं तर. आपल्याकडे असं काहीतरी झालंय का की सगळीकडचे अपवाद किंवा एखादी रॅक्स टू रिचेस स्टोरी ही नॉर्मलाइज केली जाते? उदाहरणार्थ IT मध्ये कुणाला तरी गुगलने 1 कोटी रुपये पगार दिला, तर IT कोट्यावधी आणि लक्षावधी पगार असतात असं सांगितलं जातं. जेव्हा मास आजही ITतही 20-25 हजारावर काम करत असते. तसंच मग सरकारी नोकरीत आहे, तसंच मग राजकारणात आहे. ह्याच्यामुळं आपल्या आशा आकांक्षा अपेक्षा काय त्याला म्हणू की अनरिअलिस्टिकली वाढल्यात का?
नाही, अशा आकांक्षा तर आता परिस्थिती कशी झाली आहे की सर्वसामान्य, समजा मी पसरणी गावातला एखादा तरुण आहे, मुलगी आहे ग्रॅज्युएट झालेली, तर मला बेसिक आकांक्षा पण माझ्या पूर्ण होत नाही आहेत ना. म्हणजे त्या मुलीला कशी इन्फ्लेटेड आकांक्षा नसतात, मला अंबानी व्हायचं आहे वगैरे. तिच्या फक्त आकांक्षा अशा असतात की मला बऱ्यापैकी घर असावं, चांगलं व्यवस्थित नोकरी असावी, फार पगार नसावा पण चालण्यासारखा असावा. ते तरी आपण देऊ शकत नाही आहे ना आता. आणि मला वाटतं त्या आकांक्षांना, आणि त्या साहजिक आकांक्षा आहेत, त्यातनं हा जो असंतोष आपल्याला दिसतोय, आज जे हजारो लाखो लोक जरांगे पाटलांच्या सभांना येत आहेत, ते कुठनं येत आहेत? की याच ह्याने येतात ना. आणि जरांगे पाटील तेच ॲड्रेस करत आहेत. त्यामुळे तो क्रायसिस ओळखणं हे आपले धोरणकर्त्यांना खूप गरजेचं आहे. आपण दुर्दैवाने तो फक्त मराठा आरक्षण म्हणून बघतोय, पण त्याच्या मागे जी आपली ग्रामीण, निमसरकारी, निमशहरी अर्थव्यवस्था जी ॲक्च्युली आज केली आहे, तर ती त्याच्याकडे यू टू लुक ॲट इट. महाराष्ट्राचे 6 विभाग आहेत हो, आणि असं म्हणतात की ते 6च्या 6 विभाग पूर्ण वेगळे ॲक्ट करतात. की जे पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई, कोकणात आहे ते वेगळं आहे, विदर्भात वेगळं आहे, मराठवाड्यात वेगळं आहे, उत्तर महाराष्ट्रात वेगळं आहे. जरांगे पाटलांचं आंदोलनसुद्धा विशेषतः मराठवाडा सेंट्रिक आहे. तर हे जे मागासलेपण आहे वेगवेगळ्या अर्थाचं, हे पण तिथं जास्त आहे का? आणि या प्रश्नाला मी थोडं ब्रॉड बनवतो. तुम्ही मध्यंतरी एक रिसर्च केलात बहुआयामी मागासत्वाचा, त्याच्याविषयी लेख लिहिलेत. हा अभ्यास काय होता आणि ते पण हेच इंडिकेट करतं का? तो अभ्यास म्हणजे ती आकडेवारी कशी होती हे सांगतो. भारत सरकारने म्हणजे कसं असतं की 73व्या घटनादुरुस्तीनंतर ग्रामपंचायतीच्या पातळीवर साधारण 27 प्रशासकीय विभाग येतात. म्हणजे त्यामध्ये विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट असेल, एज्युकेशन असेल, इरिगेशन असेल, आणि हे निर्णय ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येतात. मग या निर्णयांमध्ये एकसूत्रता असावी, ज्याला शासनात कन्व्हर्जन्स म्हणतात, आणि काहीतरी अकाउंटेबिलिटी असावी. म्हणून भारत सरकारने गेले 3 वर्ष ते सातत्याने दरवर्षी प्रत्येक गावामध्ये, ग्रामपंचायत खाली गावांमध्ये, रेव्हेन्यू विलेजेसमध्ये सर्व प्रकारच्या ग्रामीण सुविधांविषयी डेटा गोळा करतात. प्रत्येक गावात. आणि साधारण ते जवळजवळ 180 पॅरामीटर्सवर हे डेटा गोळा करतात. म्हणजे गावात शाळा आहे का, प्राथमिक शाळा आहे का, शाळा नसली तर गावापासून किती दूर आहे, गावामध्ये 12माही रस्ता आहे का, गावामध्ये वीज आहे का, किती घरांना वीज आहे वगैरे, ही सगळी माहिती गोळा केली जाते. सिस्टमॅटिकली गोळा केली जी आहे ती शासनाच्या वेबसाईटवर, मिशन अंत्योदय म्हणून वेबसाईटवर आपण गेला, तिथे ही सगळी आकडेवारी प्रत्येक गावासाठी मिळते. म्हणजे प्रत्येक गाव, त्याचा जिल्हा कुठला, तालुका कुठला, त्याचा ब्लॉक कुठला, त्याची पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी कुठली, असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी कुठली, या सगळं त्याचा पिनकोड काय, त्याचा लॅटलम काय, प्लस ही सगळी गावाची माहिती, म्हणजे बचत गट किती आहेत वगैरे, सगळे. आता या माहितीवर आम्ही काही 20 ते 21 पॅरामीटर्स अगदी बेसिक निवडले. म्हणजे कसे की गावाला 12माही रस्ता आहे का, गावाच्या 10 किलोमीटरच्या आत बँक आहे का, गावाच्या 10 किलोमीटरच्या आत प्राथमिक शाळा आहे का, गावाला कुठल्याही तऱ्हेचं कसलंही ड्रेनेज आहे का, कवर्ड अनकवर्ड कसलंही, गावामध्ये टेलिफोन सुविधा, मोबाईल सुविधा आहे का, गावामध्ये सार्वजनिक वाहतूक आहे का, अशा प्रकारे 21 गोष्टी घेतल्या. आणि या 21 गोष्टींचा प्रत्येक गावासाठी एक स्कोअर काढला, भारतातल्या प्रत्येक गावासाठी, की कुठे फेल होत आहे, की नक्की या 21 इंडिकेटरपैकी किती इंडिकेटर त्या गावामध्ये आहेत बाबा व्यवस्थित, किती नाहीत. आणि आम्ही ठरवलं की आम्ही एक निर्णय घेतला असा की 20-21 पैकी जर 4 किंवा 5 पेक्षा जास्त इंडिकेटर गावात त्या नसतील, तर आपण त्याला बहुआयामी मागास गाव असं म्हणायचं. कारण इंडिकेटर एवढे ड्रास्टिक आहेत ना, शाळा 10 किलोमीटरच्या आत नाही, बाजारपेठ 10 किलोमीटरच्या आत नाही, अशा 21 पैकी किमान 4-5 किंवा त्यापेक्षा जास्त या इंडिकेटरवर फेल होणाऱ्या गावाला आम्ही मल्टी डायमेन्शनली डिप्राइव्ड गाव म्हटलं. आणि मग हे तालुका लेवलला आपल्याला, तसं मग तो मल्टी डायमेन्शनली डिप्राइव्ड तालुका कुठला, जिल्हा कुठला, राज्य कुठलं, हे सगळं मिळतं. तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला गडचिरोली तर अर्थात मागास त्यात सर्वात जास्त येतं. गडचिरोलीतली 70-75% गावं मल्टी डायमेन्शनली डिप्राइव्ड आहेत, म्हणजे किमान 4 किंवा 5 इंडिकेटरवर फेल होतात. पण जर विदर्भाचा काही भाग सोडला, म्हणजे नागपूर, गोंदिया, भंडारा हे जिल्हे सोडले, तर मराठवाड्याचा बीड म्हणजे परभणी हा जो पट्टा सुरू होतो तिथपासनं गडचिरोलीपर्यंत
हा सगळा भाग तुलनेने आपल्याला महाराष्ट्राच्या चांगलाच मागास आहे. आणि त्यात परभणी, बीड, नांदेड हे जिल्हे खूपच मागास आहेत. हां, म्हणजे त्या आमच्या डेटात सरळ दिसतं की मध्ये जी काही म्हणजे सांगलीची जत वगैरेतली काही गावं आहेत ही जे म्हणत होते आम्ही कर्नाटकात जातो, ते खरंच मागास आहेत. त्यांच्या आजूची गावं व्यवस्थित आहेत, पण त्या काही गावांचा पट्टा आहे जो खरंच मागास आहे. तसा आपल्या मराठवाड्याच्या बाँड्रीवरची जी गावं आहेत ती पण मागास. एकूणच मागासलेपणा मोठ्या प्रमाणात या भागांमध्ये दिसतो. आणि याउलट आपल्याला कोल्हापूर जिल्हा आहे उदाहरणार्थ, हा महाराष्ट्रातला सर्वात, कोल्हापूर, सांगली, सातारा हे जिल्हे हे सर्वात कमी वंचित आहेत. म्हणजे इथे पायाभूत सुविधा ग्रामीण परिसर अगदी बेसिकसुद्धा चांगल्या आहेत. इतर भागात मात्र महाराष्ट्राच्या त्या चांगल्या नाहीच आहेत. सगळा विदर्भ वाईट नाही आहे, गोंदिया, भंडारा. तसंच महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या वर जी गावं आहेत तो अख्खा पट्टासुद्धा मागास आहे. म्हणजे सगळा सातारा जिल्हा प्रगत नाही आहे. पाटण तालुका मागास आहे. महाबळेश्वर तालुक्यातला काही भाग जो डोंगराळ मागास आहे. जावळी तालुका मागास आहे. रत्नागिरीचे मोठे भाग मागास आहेत. ते मराठवाडा विदर्भासारखेच मागास आहेत, पण उरलेले भाग जिल्ह्याचे प्रगत आहेत. त्यामुळे तो जिल्हा आपल्याला असा बऱ्यापैकी दिसतो. वेळेस विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये सगळीच बाय अँड लार्ज अक्रॉस सलग पट्टा आहे. त्यामुळे तिथे संधी कमी आहेत इतर, आणि शेतीची परिस्थिती चांगली नाही आहे. त्यामुळे हा क्रायसिस दिसतो. त्यामुळे सहज क्युरिओसिटी म्हणून म्हणजे तुम्ही बोलताना थांबवलं, कुठला मुद्दा सर्वाधिक मागास आहे 21 मधला? म्हणजे सर्वात जिथं आपण फेल होतो तो मुद्दा कुठला आहे? सर्वात जास्त फेल होतो तो मुद्दा आपल्याला, म्हणजे इथे त्याचा एक आम्ही महत्त्वाचा मुद्दा घेतला होता की आपण हे स्किलिंग विषयी जे हल्ली बोलतोय, तर स्किलिंग केंद्र उपलब्ध नसणे, कुठलंही नसणे, म्हणजे ITI नसणे, RCET नसणे, DDU नसणे, कुठल्याही प्रकारची स्किलिंग फॅसिलिटी उपलब्ध नसणे, हा एक सगळ्यात मोठा मुद्दा तिथे दिसतो. नंतर आपल्याला ॲक्सेस टू सेकंडरी स्कूल, हा आपल्याला एक मोठा मुद्दा तिथे आपल्याला, तो एक मोठा कॉन्ट्रीब्युटर आहे, तो एक मोठा मुद्दा दिसतो. अस्वच्छ टॉयलेट्स हा एक मोठा मुद्दा दिसतो. हे ठळक ठळक मुद्दे आहेत. बारामाही रस्ते हा एक मुद्दा आहे. तर या सगळ्यांवर काम होणं आवश्यक आहे. शहरातली लोक ही खूप चांगल्या वातावरणात असतात आजूबाजूला, अगदी मी धरून, तर माहीत नसतं गाव काय आहे ते, आणि लांबचं असतं ना ते, जवळ नसतं कधी ते बघून. तर अशा वेळेला सोसायटी म्हणून शहरी व्यक्ती किंवा वेल टू डू व्यक्ती असं आपण म्हणू, मध्यमवर्गीय आणि त्याच्यावरचे, आणि धोरण करते, ह्यांनी या प्रश्नाकडे कसं बघावं, हे सगळं सोडवायला ते कशी मदत करू शकतात, का त्यांना काही करताच येणार नाही? नाही, खूप करता येईल ना. आता आमची जी मेथड आहे ही काय दाखवते, म्हणजे आता आपण सहज असं देऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मागास जिल्हा कुठला आहे, त्या मागास जिल्ह्यातलं सगळ्यात मागास तालुका कुठला आहे, त्या तालुक्यातले सगळ्यात मागास ग्रामपंचायत कुठली आहे, आणि त्या एक्झॅक्टली ग्रामपंचायतीमध्ये एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहेत जे आपल्याला सुधारायला पाहिजेत, इतक्या ग्रॅन्युलर लेवलला आपण जाऊ शकतो. याचा उपयोग कुठे होऊ शकतो? जिल्हा प्लॅनिंगमध्ये होऊ शकतो. कारण डिस्ट्रिक्ट प्लॅनिंगमध्ये बऱ्याच वेळा कसं असतं की दुरातली डोंगराळ एक ग्रामपंचायत असते, तिच्या डिस्ट्रिक्ट प्लॅनिंगच्या त्या राजकीय प्रक्रियेमध्ये काहीच आवाज नसतो, आणि तिथे मग वेगळं असतं, म्हणजे पालकमंत्री असतात, त्यांच्या आवडते कॉन्ट्रॅक्टर्स असतात, त्या सगळ्या पॉलिटिक्समध्ये ती गावं लावून जातात. तर समजा जिल्हा प्लॅनिंग कमिटीकडे हे एक टेम्पलेट असेल की आपल्या तालुक्यातले, आपल्या जिल्ह्यातले सर्वात मागास तालुके XYZ आहेत, सगळ्यात मागास गावं ही आहेत, या मागासल्या गावांमध्ये हे एक्झॅक्टली स्पेसिफिक प्रॉब्लेम आहेत पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, हे डायरेक्टली आमच्या त्या मेथडमध्ये प्रत्येक गावात मिळू शकतं, आणि पब्लिकली अवेलेबल आहे. तर ही आकडेवारी जर तिथे असेल तर किमान चर्चा होईल की अरे मुंगूसवाडी, आपण म्हणतोय सगळं काही मंत्री वगैरे म्हणतात, पण हे मुंगूसवाडी सगळ्यात वाईट आहे, तिथे 21 पैकी 21 गोष्टी फेल आहेत, तिथे आपल्याला रस्ता बांधणं गरजेचं आहे. ही आकडेवारी जर दिसत असेल तर कदाचित जिल्हा प्लॅनिंगमध्ये, GPDPमध्ये याचा थोडा नीट वापरून हे थोडंसं एक रिजनल इनइक्वालिटी कमी होऊ शकेल. दुसरं काय म्हणता येईल की आपल्याला यातनं हे पण विचारतं की आम्ही उद्या जिल्हा पातळीवर एवढे पैसे खर्च केले तर एकूण जिल्ह्याचा मागासलेपणा वाढला की कमी झाला हे बघता येतं. किंवा महाराष्ट्रामध्ये आता अनुसूचित गावं आहेत, म्हणजे शेड्यूल्ड जी विलेजेस आहेत शेड्यूल्ड एरियामध्ये, त्यांना आपण एकूण ट्रायबल सप्लायचे 5% पैसे देतो, अनटाईड फंड्स म्हणून देतो, त्यांनी काय करायचं ते करावं. तर हे जे पैसे आपण घालतोय शेड्यूल्ड एरियाजमध्ये, हे घालतो इतर आदिवासी, यातनं नक्की शेड्यूल्ड गावांची मागासलेपणा कमी होतोय का तिथले तिथेच राहतोय, हे सहज आपल्याला तपासणं शक्य आहे ना. म्हणजे आपण जे पैसे प्रशासन म्हणून घालतोय
त्या पैशांची अकाउंटेबिलिटीमध्ये काही होतंय की नाही त्यांनी. कारण गंमत काय होते, उदाहरणार्थ आता आदिवासी विकास विभाग या ट्रायबल सबप्लॅनचा प्रॉब्लेम असा होतो की समजा मी पोषणावर त्यांनी पैसे खर्च करायचं ठरवलं आदिवासी, ते कोणाला देतात, अंगणवाडी द्यायचे, ते विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटला देतात. उद्या ते विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटकडे गेले आणि म्हणाले अरे आम्ही आदिवासी भागांमध्ये एवढे पैसे दिले, काय झालं आदिवासी भागामध्ये. विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट म्हटलं की आमच्याकडे हे लोक येतात, आम्ही आदिवासींचा वेगळा डेटा ठेवतच नाही. ते लाईन डिपार्टमेंट्सने गेल्यामुळे त्यांच्याकडे अकाउंटेबिलिटीच काही उरत नाही ना. म्हणजे आदिवासी भागात त्यांनी पंपसेट दिले, कृषी विभागाला देतात, कृषी विभाग ते त्यांच्या नियमाप्रमाणे देतं, ते त्यांच्याकडे असा वेगळा डेटा काही राहत नाही. त्यामुळे कळतच नाही आहे आपल्याला की आपले जे मोठे पैसे आपण खर्च करतो, आज आपले स्टेट बजेट 10% आपण ट्रायबल सबप्लॅनमध्ये खर्च करतो. तर जर आपण ही जी प्रत्येका शेड्यूल्ड गावाची ही जी अनुसूचित मागासलेपणाचा हा जो निर्देशांक आहे, हा सहज काढणं शक्य आहे, पब्लिकली अवेलेबल आहे. जर मी समजा या गावांवर 100 कोटी खर्च केले, तर पुढच्या वर्षी हा मागासलेपणा कमी झाला का वाढला हे तर मला त्यातनं बघता आलं पाहिजे. आणि नसेल वाढत तर मग किंवा प्रश्न विचारले पाहिजेत की पैशाचं होतंय काय म्हणून. तर अशा तऱ्हेचं प्लॅनिंग सहज शक्य आहे. याचा टाइम ट्रेंड अनालिसिस काढता येईल भविष्यात, म्हणजे 2 वर्षात, 4 वर्षात, 6 दरवर्षी वर्षात तो डेटा येतो ना, 1-2 वर्षांनी. 17-18ला, 18-19ला आला, 19-20ला आला, आता येतोय तो, आणि तो उपलब्ध आहे. त्यामुळे सहज तुम्हाला एखाद्या गावाचा टाइम ट्रेंड सहज काढता येतो. पण हे केलं पाहिजे. म्हणजे दुर्दैवाने शासनामध्ये डेटाचा वापर वगैरे हा खूप तसा तुलनेने कमी होतो असं मी जे 1 वर्ष आदिवासी विकास विभागात नोकरी केली त्यात मला लक्षात आलं की आकडेवारीचा वापर इंटेलिजंटली अजून ते कपॅसिटी बिल्डिंग झालेलं नाही आहे, आणि ते मानसिक ती रचना झालेली नाही आहे. ते ब्युरोक्रॅटिकली चालतं. पैसे येणं, पुढच्याला देणं, UC सबमिट करणं, फाईल क्लिअर करणं, एवढ्यावरच ते सगळं झालं असतं. म्हणजे सचिव तर फाईल क्लिअर करण्यातच एवढे बिझी असतात की त्यांना वेगळं काही करायला वेळच मिळत नाही, विचारही मिळत नाही. ते असले तरी, आणि खालच्या लोकांना ती क्षमता नसते. त्यामुळे ती कपॅसिटी अनेक लेवलवर आपल्याला काम केलं पाहिजे प्रशासनाच्या, अर्थव्यवस्थेच्या. देशाकडे यायच्या आधी महाराष्ट्राबद्दलचा माझा शेवटचा प्रश्न असा आहे की 75 जाईल काही वर्षांना महाराष्ट्र. 60-62 वर्ष झाली, आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे परंपरेचा, इतिहासाचा. इमिजिएट काय करायला हवं या राज्यानं असं वाटतं? इमिजिएटली या राज्याने मला वाटतं, म्हणजे लगेच पुढच्या 5 ते 10 वर्षात मला वाटतं वी हॅव टू फोकस ऑन 3 गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे. एक तर आपल्याकडे जे प्रशासन खालच्या पातळीवर आहे त्याची डिलिव्हरी करण्याबाबत क्षमता वृद्धी कशी होईल याच्यावर भयंकर फोकस केला पाहिजे. हे होऊ शकत नाही आता. म्हणजे उदाहरणार्थ नगरपालिकांचे, छोट्या गावांचे CEO असतील, जिल्हा परिषदेतले लोक असतील, यांचं एक प्रशासकीय त्यांचं जे काम आहे हे सुटसुटीत करून, सुसूत्रीकरण करून, त्यांचं कपॅसिटी बिल्डिंग करून अकाउंटेबिलिटी आणली पाहिजे. हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरा भाग असा आहे की आपल्याला शाळांमध्ये आज क्रायसिस होतो की आपल्याकडे जर 7वीच्या मुलांना 2रीची पुस्तक वाचण्याचे प्रमाण वाढत असेल तरी तत्काळ थांबलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी बाकी सगळं काही नाही केलं तरी शालेय शिक्षणामध्ये रिफॉर्म्स कसे होतील आणि त्यासाठी पुरेसे शिक्षक कसे येतील. आता कसं झालं आहे, आपण नवीन शैक्षणिक धोरण आणलं आहे. महाविद्यालयाचं शिक्षण घेतलं तर आज 70% महाविद्यालयांमधले 70% प्राध्यापक क्लॉकवर आहेत. त्यांना पगार 12,000 रुपये, 9,000 रुपये, 14,000 रुपये अशा तऱ्हेचा पगार आहे. आता या सगळ्या लोकांना धरून आपण या सिस्टमचा रिफॉर्म कसा करणार ना? शक्यच नाही आहे. म्हणजे आपण करतोय काय, आपल्याकडे जो माणूस आजारी आहे तो कुपोषित आहे, त्याला खायला मिळत नाही म्हणून आजारी आहे. आपण त्याला काय सांगतोय की तो आजारी आहेस, तू व्यायाम कर म्हणजे बरा होशील म्हणून. पण त्याला तो व्यायाम कर हे चांगलं आहे, पण त्याला सुरुवातीला काहीतरी माणसं नेमली पाहिजे, त्यात अधिक गुंतवणूक केली पाहिजे. म्हणून शिक्षण आणि आरोग्य या गोष्टींवर गुंतवणूक, खालच्या लोकांचं कपॅसिटी बिल्डिंग, आणि इव्हेंच्युअली आपल्याला क्षमता कशी वाढवता येईल या सगळ्या सिस्टमची, खालच्या लेवलपर्यंत डिलिव्हरी करायची, ह्याच्यासाठी एक लॉंग टर्म पॉलिटिकल स्ट्रॅटेजायझिंग करणं खूप आवश्यक आहे. विकास होतोय का हा कायम आपल्या देशातल्या चर्चेचा मुद्दा असतो. तुम्ही डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्समध्ये काम करता, खूप वेगवेगळ्या चर्चा होतात. 2000 ते 2007-8 खूप विकास झाला, मग नाही झाला, मग त्याला पॉलिटिकल कनोटेशन्स जे आहेत ते आपण बाजूला ठेवू. खरंच भारतात विकास होतोय का?
विकासाचे टप्पे महत्त्वाचे कुठले होते आणि आत्ता भारतात विकासाचं नक्की काय झालं? विकास याला परत अनेक डायमेन्शन्स असतात. ग्रोथ रेट वाढणे हा विकासाचा एक महत्त्वाचा भाग असतो आणि तसा तो वाढला आहे. म्हणजे आपण साधारण 80च्या पूर्वी जो ग्रोथ रेट आपल्याला होता तो 80च्या नंतर हा नाव आपण एक वाढलेल्या ग्रोथ रेटमध्ये आहोत, बरोबर. पण त्याच्याच बरोबर अर्थव्यवस्थेमध्ये एक संरचनात्मक बदल होणं आवश्यक आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये कमी उत्पादक क्षेत्रात काम करणारी माणसं ही अधिक उत्पादक क्षेत्रात ट्रान्सफर झाली पाहिजेत. म्हणजे आयदर असतील शेतीमधनं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असतील किंवा शेतीमधनं सर्व्हिसेसमध्ये असतील किंवा कमी उत्पादन करणाऱ्या सर्व्हिसेसमधनं हाय उत्पादन करणाऱ्या सर्व्हिसमधून. मी विद्यार्थी नेहमी उदाहरण देतो की एक साधी प्रोसेस घे. आपण कुठल्याही जिल्हा कोर्टाकडे गेलो तर तिथे आपल्याला बरेचसे वकील दिसतात फिरताना. ते अत्यंत लो स्किल्ड असतात. ते बोलवतात ॲफिडेव्हिट करा वगैरे वगैरे. हा अत्यंत लो प्रोडक्ट. त्याच वेळेला एक हाय प्रोडक्टिव्हिटी वकिलांचा सेक्टर असतो जे खूप स्किल्ड असतात. तर या लोकांना त्या सेक्टरमध्ये ट्रान्सफर करणे इज द प्रोसेस ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. तर हा जो संरचनात्मक बदल आहे ना त्याच्याकडे मात्र आपलं दुर्लक्ष होतं आहे. आपण ग्रोथकडे जातो. का जातो ह्याला एक कारण आहेत. कारण इकॉनॉमिक ग्रोथ आपण कशी अचीव केली? आपण इकॉनॉमिक रिफॉर्म्स करून केली. आपण रिफॉर्म्स केले म्हणजे काय केले? कायदे बदलले वरच्या पातळीवर ना. म्हणजे इंडस्ट्रियल पॉलिसी रेझोल्युशन 56चं बदललं किंवा आपण एक्सचेंज रेट फी कायदे बदलले आणि कायदे बदलून मग जे बदल होऊ शकतात खुलेकरणाचे आपण लायसन्सिंग रद्द केलं. तर ह्यातनं जे रिफॉर्म झाले ते झाले ते वरनं रिफॉर्म्स झाले आणि त्यामुळे इकॉनॉमिक ग्रोथ वाढली. पण स्ट्रक्चरल चेंज होण्यासाठी खालून वर रिफॉर्म यायला लागतात ना. म्हणजे चीनमध्ये किंवा व्हिएटनाममध्ये स्थानिक लोकल बॉडीज ज्या आहेत त्या खूप स्ट्रॉंग आहेत. त्या स्थानिक पातळीवर त्यांचे स्थानिक बिझनेसची वगैरे चांगले डेन्स नेटवर्क्स असतात आणि मग त्यातनं ते सगळे रिफ्लेक्ट होऊन पॉलिसीज खालनं वर पण येतात. तर अशी जी खालनं वर पॉलिसी येण्याची पद्धत आहे की ज्यातनं मग संरचनात्मक बदल तसं होत नाही आहे. त्यामुळे आपल्याकडे शेतीचं शेअर कमी झाला पण मॅन्युफॅक्चरिंगचं वाढलं नाही. सर्व्हिसेसचं वाढलं पण त्या हायस्किल्ड सर्व्हिसेस नाही आहेत. त्या म्हणजे ग्रामीण ॲग्रिकल्चर क्रायसिसमधनं गाव सोडून शेतीत शहरात आलेला ड्रायव्हरचं काम करणारा किंवा कुठं रिअल इस्टेटचं ब्रोकरचं काम करणारा किंवा अशा तऱ्हेच्या सर्व्हिसेस आपल्याकडे आलेल्या आहेत त्या किंवा छोट्या दुकानात काम करणारा. तर ह्या ज्या ही जी ट्रान्झिशन व्हायला पाहिजे होती ही मला वाटतं खूप गरजेची आहे. म्हणजे चीनमध्ये 80% ऑर्गनायझेशन ज्या 50 ते 2000 कामगार असलेले आहेत. आपल्या ज्या खूपच छोट्या आहेत. म्हणजे आपल्याकडे 4, 5, 2, 3 वगैरे याच आहेत सगळ्या आहेत. तर या दृष्टीने आपण हे ट्रान्झिशन कसं होईल हे कारण नाही तर कसं होईल की ग्रोथ होत राहील आर्थिक वाढ होत राहील आणि आर्थिक वाढ होताना मग ती जर या संरचनात्मक बदल झाले नाहीत तर बहुतेक लोकांचं जीवनमान बदलणार नाही. हा एक भाग झाला. दुसरं आपली आर्थिक वाढ होते खरं आहे. आपण 6.5, 6, 6.5 ॲक्च्युली ॲव्हरेज काढलं सगळं अपडाऊन काढले तर 5% आहे. पण आपण 6-6.5% जरी आता म्हणतो आहे. आज खूप युफोरिया आहे की 6.6% वगैरे झालं त्याविषयी आपण बोलू. पण तो पुरेसा आहे का तो ग्रोथ रेट हे संरचनात्मक बदल व्हायला? हा संरचनात्मक बदल जर वरनं खाली झिरपत येऊन व्हायचा असेल तर तो ग्रोथ रेट 8-10% पाहिजे आणि तो सस्टेन केला पाहिजे 20-25 वर्ष. तर ते जर आपण करू शकत नसेल तर मग आपली ग्रोथ रेट पुरेशी नाही आहे असं मला वाटतं. आणि मग ओव्हरऑल ट्रान्झिशन बदल होणार नसेल तर आपला विकास हा सुरू झाला आहे. पण इतर एशियन देशांनी ज्या प्रमाणात ट्रान्झिशन्स केल्या बदलल्या त्यांच्या तुलनेत हा आपला फार चांगलं प्रगती पुस्तक नाही आहे अनेक कारणांनी. पण ते असं आपल्याला म्हणायला लागेल देश म्हणून. म्हणजे आज आपण म्हणतोय की आपण जर जगातली फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहोत तर तुमच्याकडच्या जमीनधारक एका मोठ्या समूहाला सरकारची नोकरी वेळे आरक्षणाशिवाय आम्हाला पर्याय नाही असं का वाटतंय? हे जे फ्रिक्शन आपण बघतोय हे फ्रिक्शन त्यातनंच निर्माण झालं आहे. खालनं आपण वर ग्रोथचे जे इम्पल्सेस म्हणजे वरनं ग्रोथ होतेच पण खालनंही जर झाली आणि ते दोन एकमेकांना जोडले गेले आणि ती एक सस्टेनेबल प्रोसेस झाली तरच ते तळागाळापर्यंत येऊ शकते. आणि ती करणं अशक्य नाही आहे पण त्यासाठी आपल्याला खालनं वर गेलं पाहिजे. खालच्या सुविधा खालच्या बेसिक गोष्टी आहेत त्या नीट बांधल्या पाहिजे. इन्फ्रा डेव्हलपमेंट आणि कनेक्टिव्हिटी हा विकासाचा राजमार्ग आहे का? याच्यावर मी जे संशोधन झालं ते सांगू शकतो. एक पेपर आहे जर्नल ऑफ डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्समध्ये त्याने गोल्डन क्वाड्रिलॅटरलचा अभ्यास केला.
तेव्हा त्याचं असं म्हणणं आहे की जेव्हा मोठे हायवे होतात तेव्हा हायवेनी सप्लाय चेन सुधारते. त्यामुळे या टोकाचं आणि या टोकाचं जे असतं त्यांच्या त्या कंपन्यांचे फायदे होतात, ऑर्गेनिक फायदे होतात आणि ओव्हरऑल इकॉनॉमीला बेनिफिट होतं. पण तिथल्या आजूबाजूची माणसं असतात त्यांना होईलच असं काही नाही. उदाहरणार्थ समृद्धी महामार्ग जेव्हा मुंबई आणि नागपूरला कनेक्ट करेल तेव्हा ओव्हरऑल महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला ब्रॉड बेनिफिट्स होतील. कारण सप्लाय चेन सुधारतील, व्हॅल्यू चेन सुधारतील, मार्जिन्स वाढतील, ट्रान्सपोर्टचा वर्ग. पण यवतमाळ जिल्ह्यातनं जिथे तो चालला आहे ना त्या जिल्ह्यातल्या आजूबाजूच्या लोकांना इमिजिएट फायदा होणं ॲक्च्युली होईलच असं नाही. दुसरा अभ्यास झाला आहे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनांचा. म्हणजे जेव्हा गावातली लहान गावं मोठ्या शहर रस्त्यानं जोडली जातात हमरस्त्यांना बारमाही, तेव्हा काय होतं, तेव्हा मला लक्षात आलं की गावामध्ये बरेच मूलभूत फरक होतात. एक तर गावामधला क्रॉपिंग पॅटर्न बदलतो, जास्त कमर्शियल होतो तो, कारण बाजारपेठ मिळते. बाजारपेठेत जाणारं दूध, पिकं ह्यांचं प्रमाण वाढतं. तरुण मुलांना म्हणजे लहान मुलांचं शाळेत जाण्याचं प्रमाण वाढतं. पण मोठ्या वर्गातली मुलं शाळा सोडतात कारण मग शहरात कामं मिळतात. डायटरी पॅटर्न बदलतो. म्हणजे आज आमच्या छोट्या वाईच्या जवळची छोटी गावं आहेत तिथे किराणाच्या दुकानात पिझ्झा बेस मिळतात. हां, वाईच्या बाजारात मी बघितल्यात पिझ्झा बेसेस किराणा माझ्या दुकानात मिळतात, कारण आलं तिथे टी व्ही आहे, सगळं आहे. त्यामुळे डायटरी बदल पण होतात. त्यातले काही गोष्टी, यातल्या सगळ्या परिप्रेक्षातल्या काही गोष्टी चांगल्या आहेत, रोजगार मिळतो. काही गोष्टी वाईट आहेत, डायटरी पॅटर्न्स बदलतात. म्हणजे लोक जे ज्वारी खात होते, नाचणी खात होते, त्याच्याऐवजी ग्लुकोज बिस्किट खातात सकाळी नाश्त्याला. तर या सगळ्या लिंकेजेसचा एक मिक्स्ड इफेक्ट असतो. मोठ्या रस्त्यांचा स्थानिक व्यवस्थेला फायदा होण्यापेक्षा ओव्हरऑल अर्थव्यवस्थेला होतो. मग त्याचा जो अनुषंगिक फायदा होऊ शकेल तिथे होतो, ते डायरेक्ट होत नाही. त्याचबरोबर छोट्या रस्त्यांचा मात्र त्या गावामध्ये अनेक मिक्स्ड बेनिफिट्स होतात. त्यामुळे हे असं वन साइडेड रस्ता बांधला की सुधारणा होतेच असं नाही. मला वाटतं सुधारणा कधी होते, जेव्हा आपण माणसांमध्ये गुंतवणूक करतो. म्हणजे जेव्हा शिक्षण, आरोग्य ह्याच्यामध्ये गुंतवणूक करतो तेव्हा मात्र सगळं जे काय रिसर्च आहे ते दाखवतं की हे की आहेत, ड्रायव्हर्स आहेत डेव्हलपमेंटचे. रिचर्ड इस्टर्लिन नावाच्या माणसाचा एक खूप प्रसिद्ध पेपर आहे, वाय इज द होल वर्ल्ड नॉट डेव्हलप म्हणून. त्याने जगभरचा अभ्यास केला आणि त्याने दाखवलं की फरक फक्त शिक्षणामध्ये. म्हणजे स्वित्झर्लंड आणि आपण 19 शतकामध्ये स्वित्झर्लंडमध्ये सुद्धा जागतिक हे जे स्वित्झर्लंडसुद्धा कापड उद्योग करणार होता, आपण सुद्धा होतो. 19व्या शतकामध्ये स्वित्झर्लंडमध्येही त्यांची जी आर्थिक ग्रामीण रचना होती ती कोलॅप्स झाली, आपलीही कोलॅप्स झाली. स्वित्झर्लंडमध्ये काय झालं, आपल्यामध्ये काय झालं, आपल्याकडच्या कामगारांनी मग ही सगळी जे मस्लिन वगैरे बंद झाल्यानंतर स्वस्त आणि कमी दर्जाच्या कापडांमध्ये ट्रान्झिट केलं. कांबळी बनवणे, धोतर बनवणे. स्वित्झर्लंडमध्ये लोकांनी काय केलं, घड्याळं, नाईफ्स असं एकदम हाय प्रिसिजन गोष्टी करणे. फरक काय होता, स्वित्झर्लंडमध्ये 98% लिटरसी होती आणि आपल्याकडे 8-9% होती. तर शिक्षणामुळे आपण या जे ट्रान्झिशन्स वेगळ्या होतात ना, तर मला वाटतं या दोन गोष्टींवर आपण खरंच शक्य तेवढा भर दिला पाहिजे. ह्युमन इन्फ्रास्ट्रक्चर, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर. जर ह्युमन इन्फ्रास्ट्रक्चर नसेल तर फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरला कॉम्प्लिमेंट करणाऱ्या गोष्टी नसतात ना, एकत्र गेल्या पाहिजे. तो मोठा चॅलेंज आहे आणि सगळेच हे म्हणतात. रघुराम राजनचं एक नवीन पुस्तक येतं आहे आता, इंडियन वे म्हणून. त्यांचं म्हणणं आहे की सर्व्हिस सेक्टर, पण अल्टिमेटली स्टोरी येऊन थांबते शिक्षण आरोग्यावर. अमर्त्य सेनचं तेच म्हणणं आहे, शिक्षण आरोग्य. बाजारपेठा आपोआप हे नाही सोडवू शकत. तर तो आपला ॲकिल्स हील आहे, त्याच्यावर आपल्याला काम केलं पाहिजे. लोकांच्या खात्यात थेट पैसे पाठवणे हे कितपत योग्य आहे आणि ह्यानं विकासाची किंवा मला काहीतरी करून कमवायचं आहे ह्याच्या संधीची जी अपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे त्याच्याशी कसं रिलेट होतं? नाही, लोक कमवतातच, पण कसं आहे की काही प्रमाणाचा वेलफेअरिझम ठीक आहे, काही प्रमाणात. म्हणजे आपल्याला रेशनिंगची व्यवस्था पाहिजेच. जे अगदी अतिगरीब आहे, बिहारमध्ये खूप सुंदर योजना आहे, ती खरं तर इतर राज्यांनी केली पाहिजे, सतत परिजीविका योजना म्हणून आहे, की जे अतिगरीब आहेत, अतिगरीब कुटुंब जी आहेत, जी साधारण बाजारपेठेंची किंवा शिक्षणातली जे नॉर्मल संधी असतात ते घेऊ शकत नाहीत, इतकी गरीब आहेत. किंवा बिहारमध्ये दारूबंदी असल्यामुळे जे परंपरागत दारू गाळणारे लोक होते हे सुद्धा खूप गरीब असल्यामुळे या कुटुंबांना आयडेंटिफाय करून त्यांना काहीतरी विशिष्ट ॲसेट्स देऊन
त्यांच्याबरोबर तो धंदा उभा करून हँडहोल्ड करून त्यांना 4-4, 5-5 वर्ष काम करतात त्यांच्यावर आणि मग त्या लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणलं जातं. याच्यावर वर्ल्ड बँकेने अभ्यास केला आहे, जमील पॉवर्टी लॅबने अभ्यास केला आहे. सगळ्यात हे यशस्वी मॉडेल आहे, लक्षात आलेलं. तर असं कंटिन्युअस एंगेजमेंट जर आपण गरिबांबरोबर करणार असू तर त्या वेलफेअरला अर्थ आहे. आम्ही पैसे देऊन टाकले म्हणजे आता MP मध्ये काय झालं, MP मध्ये MP सरकार 1250 रुपये देतं, काँग्रेस म्हणलं आम्ही 1500 देऊ, मग ते BJP म्हणलं आम्ही सत्तेवर आलो तर 2000 देऊ. याला काहीच अर्थ नाही. ही शेवटी खिरापत आहे आणि ह्यातनं डेव्हलपमेंट होत नाही. याच्या उलट आपल्या जे विकासासाठी पैसे लागणार असतात, शाळांवर खर्च करायला, हॉस्पिटल्स बांधायला, रस्ते बांधायला, हे पैसे कमी पडतात. आज कर्नाटक सरकारचं काय होत आहे, कर्नाटक सरकारकडे हा फिस्कल क्रायसिस आहे ना. तर त्यामुळे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जे जेन्युइनली गरीब आहेत, म्हणजे विशिष्ट असे जे लोक आहेत की जे स्वतःच्या प्रयत्नाने दारिद्र्यातनं बाहेर पडूच शकत नाहीत, इतके गरीब आहेत. त्यांना पॉवर्टी ट्रॅप्स आम्ही म्हणतो की आपण गरीब असल्यामुळेच गरीब राहतो. हां, कारण मी खूप गरीब आहे, इतका गरीब आहे की माझा धंदा, मी हातगाडी चालवतो, किती कष्ट केले तरी मला बँकेतनं कोण कर्ज देणार नाही माझा धंदा वाढवायला. मी असे जे अति गरीब आहेत, जे स्वतःच्या प्रयत्नाने कितीही मेहनत केली तरी वर येऊ शकत नाहीत, यांच्यासाठी टार्गेटेड वेलफेअरिझम हा ठीक आहे. पण ओव्हरऑल हे जे पैसे खर्च करणं आहे हे स्पर्धात्मक झालं आहे. म्हणजे एक सरकार म्हणतं आम्ही एवढे, मग ते म्हणतं तेवढे, आम्ही फुकट वीज देऊ, आम्ही फुकट हे करू. ते हे जर लॉंग टर्म बेनिफिट्स आपल्याला काहीच होणार नाहीत. उलट सरकारच्या विकासावर काम करण्याच्या क्षमतेवर मर्यादा येईल. त्यामुळे या सगळ्या पक्षांनी एकत्र बसून हे ठरवलं पाहिजे की ही जी रेस टू द बॉटम चालली आहे आपल्यामध्ये, ती खरंच योग्य आहे का देशाच्या दृष्टीने, की वी टू स्टॉप समवेअर अँड सी की फोकस ऑन द राईट एरियाज. हे गरजेचं आहे सगळ्यांनी. जर विवेक असेल, एक सार्वजनिक विवेक, त्या पक्षांनी विचार याच्यावर केला पाहिजे. जशी महाराष्ट्र 1 ट्रिलियनची चर्चा झाली होती, तशी भारत 5 ट्रिलियनची पण खूप चर्चा झाली होती. आत्ता मध्येच एक नंबर परत गाठला गेला, त्याची चर्चा झाली. तसं आपण महाराष्ट्राबद्दल बोललो, तसं भारत 5 ट्रिलियन होणं ह्याचे काय काय अर्थ आहेत, कसा होईल, किती होईल, आणि त्याचा आणि आपल्या वैयक्तिक आयुष्य सुधारण्याशी कसा संबंध? नाही, 5 ट्रिलियन तर होईलच ना. शेवटी काय आहे, राष्ट्रीय उत्पन्न वाढत जाणार. ते वाढत जाण्यामुळे ते तर वाढतच जातं ना. त्यामुळे ते कधीतरी 5 ट्रिलियन क्रॉस करेल, त्याचा अर्थ नाही आहे. आपल्याला महत्त्वाचं की एक तर पर कॅपिट दरडोई उत्पन्न किती आहे, आणि दरडोई उत्पन्न सुद्धा ही सरासरी असते, इट्स एन ॲव्हरेज. त्यामुळे म्हणजे पेडर रोडवर मी नेहमी म्हणतो की पेडर रोडवर मी गेलो तर तिथे सरासरी उत्पन्न पेडर रोडमधलं काही कोटींमध्ये असेल मासिक, कारण अंबानींचं घर तिथे आहे, लता मंगेशकरबाई तिथे राहायच्या, जिंदाल तिथे आहे. पण याचा अर्थ तिथे रस्त्यावर नारळ विकणारे लोक पण आहेत ना, म्हणजे त्यांना काही ते उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे त्याचबरोबर नुसताच राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार न करता आपल्याकडे जे तळातले लोक आहेत, जे एकदम खाली आहेत, यांना वर कसं आणता येईल याच्यावर आपलं सिरियसली काम, सर्वसामान्य माणसाला संधी कशा मिळतील आर्थिक, हे बघणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे नुसताच एक $5 ट्रिलियन फोकस करणे किंवा दरडोई उत्पन्नावरही फोकस करणे, मला वाटतं $5 ट्रिलियनपेक्षाही आपल्याला रिझनेबल काय आहे की आम्ही पुढच्या 15 वर्षात, 20 वर्षामध्ये एक अप्पर मिडल इन्कम कंट्री ह्या दरडोई उत्पन्नामध्ये जाऊ इच्छितो. आणि त्यासाठी XYZ या आमच्या स्ट्रॅटेजीज आहेत. पण हे करताना आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन इन्क्लुझिव्हली जाऊ, त्यासाठी ABC या स्ट्रॅटेजीज आहेत. अशा तऱ्हेने हे जर नीट आपण बांधलं आणि ठरवलं तर मग आपल्याला काहीतरी दिशा मिळेल. कारण आर्थिक प्रक्रिया, आर्थिक, सामाजिक, राजकीय सगळ्या व्यामिश्र प्रक्रिया असतात ना, त्या एका नंबरने होऊच शकत नाहीत ना. एका नंबरने म्हणजे आरोग्य माणसाचं मी कसं म्हणू की मला वजन 70 किलो करायचं आहे, हे एकच माझं टार्गेट कसं असू शकेल? अनेक असू शकतात ना माझ्या आयुष्याचे. तर 2004-5 ते 11-12 या काळामध्ये मध्यम वर्गाचं मोठं, भारतात मध्यम वर्ग दुप्पट झाला. 2011-12 ते पुढे काय झालं, कारण आपल्याला ती NSSOची आकडेवारी परत आलीच नाही. म्हणजे दर 5 वर्षांनी सरकारने ती करणं अपेक्षित आहे. 16-17 त्यांनी एक सर्वे केला, पण नंतर ती आकडेवारी बरोबर नाही म्हणून त्यांनी बंद करून टाकला तो. त्याच्यानंतर आता पुढे काही ती आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे तेच डेफिनेशन वापरून तेच मेजरून पुढे काय झालं शक्य नाही. पण 100% त्या मधल्या काळामध्ये एक मॅसिव्ह एक्सपान्शन झालं मध्यम वर्गाचं. आणि मध्यवर्गाचं एक्सपान्शन झाल्यावर काय झालं,
झालं, मला वाटतं हे जे नवीन सगळे लोक आले ते सगळे ॲस्पिरेशनल, त्यांना अधिक चांगलं जग पाहिजे आणि म्हणून अच्छे दिनवाली जी घोषणा त्याच वेळेला आली ती चालली, ती लोकांना आपलीशी वाटली, कारण हे सगळे ऊर्ध्वगामी लोक होते.